तर माझा मंगेशजींना एक प्रश्न आहे की हे जे आपलं आयडियल दाजीचं कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये कायम रुसून बसणारे दाजी, नेहमी झाडावर चढून बसणारे, घरावर चढून बसणारे, नेहमी फुगून बसणारे दाजी, तर ही नेमकी संकल्पना तुमच्या मनात आली कशी? अ, मला पण एक दाजी आहे. पण ते असं कधी करत नाही. पण मी असे दाजी बघितले म्हणजे बऱ्याच लग्नात वगैरे असं काहीतरी बघितलंय, की काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा मानपान त्या दाजींना असा पाहिजे असतो. आणि माहित नाही का बरं, पण आम्ही पुरुष मंडळी जेव्हा सासरी जातो, म्हणजे मी तर नाही जात अजून, कारण मला लग्न नाही झालंय. पण जे पुरुष मंडळी सासरी जाताना एक थोडंसं त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक थोडासा चेंज येतो काहीतरी. ते असं थोडंसं एक असं म्हणजे नेहमी असे बसत असतील तर तिथे गेल्यावर थोडे असे बसतील. आणि तो एक थोडा 1% जास्त मानपण त्यांना सासूरवाडीकडून पाहिजेच असतो. तर मग मी विचार केला की म्हटलं अरे दाजीवरती काहीतरी करू, पण माझं असं अजिबात ठरलेलं नव्हतं की कॅरेक्टर म्हणून याला काहीतरी फेमस करू. म्हटलं 1-2 रील आपण बनवू. आणि मग मी पहिला रील बनवला ज्याच्यामध्ये 6 पॉईंट होते, पण मी 3च टाकले कारण तेव्हा टाइम लिमिट कमी होतं. आणि मग तो रील पहिल्यांदा मी बनवला आणि माझ्याच दाजींना पाठवला. तर माझे दाजी मला म्हणे करत राहा, मी तुला अजून पॉईंट सांगतो. असं ते कॅरेक्टर सुरू झालं. मस्त. आणि जसं की आता तुमची जी आयडियल दाजीची सिरीज आहे, त्याच्यामध्ये विविध कॅरेक्टर आहेत, जसे की तुमची रिअल लाईफ बायको, जी की अनन्या शिंदे, तसेच आपले वाघोबा, तुमचे कट्टर दुश्मन रीलमधले, सिरीजमधले, त्यानंतर तुमचा मुलगा प्लस तुमचा मेहुणा असलेला पूर्वांश, यांसारखे जे तुमचे कॅरेक्टर आहे किंवा हे जे तुमचे पात्र आहेत, हे पात्र तुम्ही सिलेक्ट कशा प्रकारे केले किंवा हे पात्र सिलेक्ट केल्यानंतर त्यांना कॅरेक्टर दिले कशा प्रकारे, ती कल्पना कशी आली? अ, आता दाजी म्हणजे तो थोडासा तोऱ्यातला जो माणूस आहे, त्याला नेहमी राग येत असतो, तो त्याला कंट्रोल करायला बायको पण तशीच पाहिजे एकदम भक्कम. तर त्याच्यामुळे मग मी अनन्या आमची नाटकातली मैत्रीण आहे, मग तिला म्हटलं की तू दाजीच्या बायकोचं कॅरेक्टर करशील का? मग ती म्हणे हो चालेल करेल. आणि तिचा आवाज वगैरे एकदम असा लूक, डोळे वगैरे एकदम, म्हणजे ती एकमेव व्यक्ती आहे जी दाजीला शांत करू शकते, नाही तर बाकी दाजीला कोणी शांत नाही करू शकत. त्याच्यानंतर वाघोबा म्हणजे गव्हर्नमेंट जॉबवाले जे दाजी आहे, तर तो दिसतानाच मला पहिल्यापासून गव्हर्नमेंट जॉबवाला दिसायचा. जे जे टिपिकल गव्हर्नमेंट जॉबवाले माणसं दिसतात, ते इन वगैरे केलेले एकदम व्यवस्थित कपडे वगैरे. आणि तर त्याच्यामुळे तो वाघोबा आमचा नाटकातलाच मित्र आहे जुना तो. आणि जो सोन्या आहे मेहुण्याचा कॅरेक्टर करतो, तो सोन्या आता आलेला असेल माझ्या बरोबर, हा तो तिकडे कोपऱ्यात बसलाय. तो एडिटर आणि डीओपी आहे माझा. मग एक दिवस कॅरेक्टर कमी पडलं होतं, त्याला म्हटलं राह उभा. त्यांनी एवढं भारी केलं ते, म्हटलं आजपासून तू सोन्या. तर असं ते लकीली सगळे कॅरेक्टर एकत्र आलेत. मस्त. आणि हे जे आपलं सगळ्यात फेमस ती आहे जगतपण्यावालं जे आपलं पाटलांचं कॅरेक्टर आहे, म्हणजे पाटलांचं कॅरेक्टर ची म्हणजे सुरुवातीपासून तुमच्या पहिल्या रीलपासूनच ते पाटलांचं कॅरेक्टर आहे. पण नेमकं तुम्हाला हे वाटलं कसं काय की हां आपण पाटलांचं कॅरेक्टर करावं, ते पाटलांचं कॅरेक्टर एकदम परफेक्ट जमतं तुम्हाला, आणि म्हणजे जी लहान पोरापासून ते अक्षरशः म्हाताऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला पाटलांबद्दल कळालं, पाटील कशी असतात, काय असतात. तर हे तुम्हाला कसं वाटलं की हां आपण पाटलांचं कॅरेक्टर करावं असं? ते कॅरेक्टर इन्स्पायर्ड माझ्या आजोबांपासून आहे. म्हणजे माझे आजोबा तशा प्रकारे शिव्या द्यायचे, तशा प्रकारे बोलायचे, तसा त्यांचा आवाज होता, तसा त्यांचा लुक होता एकंदरीत. आणि जेव्हा हे इंस्टाग्राम वगैरे नव्हतं त्याच्या आधी मी एकपात्री करायचो. आणि त्या एकपात्रीमध्ये मी ते कॅरेक्टर करायचो, माझ्या वडिलांचं कॅरेक्टर. आणि तेच कॅरेक्टर ॲज इट इज मी रील्समध्ये सुरू केलं. त्याच्यामुळे ते लोकांना आवडायला लागलं. आणि मला कुठेही लोक भेटले की म्हणतात की आमच्या नातेवाईकांमध्ये असा एक म्हातारा आहेच, ज्याचा आवाज एवढा खडूस आहे, ज्याच्या मिशा बिशा अशा जोरात पिळदार वगैरे आहे. आणि बरेच काही लोक परदेशात गेलेले मराठी लोक, तर ते पण कधी कधी सांगतात की तुझं ते कॅरेक्टर बघितलं की आम्हाला आमच्या गावाकडचे म्हातारे लोक आठवतात. आणि एक नकळत आपण आपली ती जुनी परंपरा पण थोडीशी आत्ता ताजी ठेवण्याचा प्रयत्न करतोय त्या कॅरेक्टर माध्यमातून. नक्कीच. पुढचा एक प्रश्न म्हणजे असा, की जे तुमचे कॅरेक्टर्स असतात एकदम बेस्ट असतात, सगळ्यांना खूप आवडतात, सर्वजण खूप प्रेम करतात त्यांच्यावर, कॅरेक्टर्सवरती. तसं माझ्यावर नाही करत का? तुमच्यावर तर सगळ्यात जास्त करतात, कॅरेक्टर्सपेक्षा जास्त तुमच्यावरती प्रेम करतात ते. तर माझा पुढचा प्रश्न असा होता, की आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं तसं व्ह्युअर्सचं आणि इथं उपस्थित सगळ्यांचं असं म्हणणं होतं, की ज्या वेळेला तुम्ही हे कंटेंट बनवता, ज्या वेळेला तुम्ही रील्स बनवता, त्यावेळेला तुम्ही कंटेंट सुचवता कशा प्रकारे? कारण हां, ती प्रत्येकामध्ये एक कला असते, कशा प्रकारे कंटेंट सुचवायचं, त्यानंतर सुचल्यानंतर ते कंटेंट कशा प्रकारे प्रत्यक्षात उतरवायचं, तर हे नेमकं तुम्हाला सुचतं कशा प्रकारे? एक काहीतरी विचार डोक्यात येतो, की समजा आता दाजीचं मी सांगतो, की दाजीचा एक विचार आला की यार हा रुसणारा दाजी आपण कुठेतरी वापरला पाहिजे. मग त्याच्यानंतर ती थॉट प्रोसेस डोक्यामध्ये सुरू होते,
कुठेही काही काम करत असलो, मळ्यात असलो किंवा कुठेतरी जात असलो ट्रॅव्हलिंगमध्ये, तर ते बॅक ऑफ द माइंड चालू असतं की अच्छा दाजीला घेऊन काय करू शकतो काय नाही. मग टीमसोबत डिस्कस करायचं की मला असं कॅरेक्टर सुचलंय, मला असं वाटतं यात असं काहीतरी करता येईल आपल्याला. मग ते पण सांगता हां हे कॅरेक्टर आहे रिलेटेबल. आणि मग थोडी त्याला आता ती फिक्स प्रोसेस नाहीये की 4 दिवसात सुचेल किंवा 5 दिवसात सुचेल, कधी कधी महिनाभर पण लागतो ती पूर्ण थॉट कम्प्लीट व्हायला, ती पूर्ण स्क्रिप्ट कम्प्लीट व्हायला. आणि मग ते एकदा कम्प्लीट झालं की त्याच्यानंतर मग एक्झिक्युशनच्या मागे लागायचं, कॅरेक्टर गोळा करायचे सगळे, कुठेतरी जागा ठरवायची शूटिंगची, सगळ्यांना एक तारीख द्यायची आणि त्या दिवशी ते शूटिंग करायचं. आणि मोस्टली आम्ही सेम डेच एडिट करतो, कारण ते ताजं असतं तोपर्यंत सगळ्या गोष्टी डोक्यात असतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. अशी सगळी कधी कधी एखादा थॉट आला तर दुसऱ्या दिवशी पण एक्झिक्यूट होतो आणि कधी कधी त्याला महिना पण लागून जातो की तो थॉट कम्प्लीट व्हायला. त्यानंतरचा एक प्रश्न म्हणजे असं की सगळ्यात फेमस तुमची जोडी मंगूची आणि चिनीची जोडी. तर मंगूच्या आणि चिनीच्या रील्स खूप दिवसांपासून एकदम म्हणजे आता मागेच एक रील पडली, त्याच्या आधी खूप कमी रील्स होत्या. तर मग आम्हाला मंगूची आणि चिनीची अशी पुन्हा पहिल्यासारखी जोडी कधी बघायला भेटेल? अ, ती लवकरच बघायला मिळेल, पण आता कसं आहे की 2 कॅरेक्टर खूप चांगले चालले तर त्याच्यानंतर मध्ये त्याला जरा गॅप देणं पण गरजेचं असतं. त्याच्यानंतर मग आमचे दाजी आले, त्यांनी जरा धुमाकूळ घातला. मग आता परत दाजी थोडेसे कमी करून परत मंगूचीने आणायची, एका वेगळ्या फॉर्मॅटने आणायची, असं थोडासा चेंज आम्ही करत राहू. पण मग एक गोष्ट नक्की की तुमचं एंटरटेनमेंट सुरूच राहील म्हणजे. आणि थोडा पर्सनल विचारतो क्वेश्चन कडून, की आम्हाला खरी चिनी कधी बघायला भेटेल? जेव्हा मला बघायला भेटेल त्याच्या 1-2-3 दिवसानंतर तुम्हाला बघायला भेटेल. माझे बरेच झाले. आता आपण आपल्या प्रेक्षकांकडे वळूया. प्रेक्षकांमध्ये कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? हॅलो हॅलो. सर, माझं नाव मयूर. जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी स्टार्ट केली होती त्यावेळेस आणि आता रिजनल कॉन्टेंट कसा ग्रो होत आहे आणि त्याचं फ्युचर काय आहे? ॲज अ यंगस्टर्स कोणाला आम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे किंवा ऑडियन्समध्ये बाकी, तर याचं फ्युचर कसं आहे? रिजनल कॉन्टेंट आणि एक इंटरनॅशनल लेवलला कसा कॉन्टेंट चालतो याचा डिफरन्स समजला तर, आणि याचं फ्युचर काय आहे? आम्ही याच्यात आता उतरायला पाहिजे का नको? हा एक माझा एक क्वेश्चन होता. थँक्यू सर. आणि आता रिजनल कॉन्टेंट जर म्हणाल तर समजा आता मी माझं सांगतो पर्सनली की पाटील नावाचं जे कॅरेक्टर आहे, मला वाटत नाही पाटील नावाचं कॅरेक्टर हिंदीमध्ये जर मी केलं तर ते तेवढं लोकांना अपिलिंग असेल, किंवा दाजी कॅरेक्टर हे लोकांना समजत नाही. कधी कधी एखादा नॉर्मल व्हिडिओ असतो त्याच्या खाली कमेंट येतात की हिंदीमध्ये कमेंट येतात की हमको समझा कुछ नहीं लेकिन मजा आया देख के, या फिर लँग्वेज समझ में नहीं आई लेकिन समझा जो भी आप बोल रहे हो ऐसा. तर हे आता आपल्यावर आहे पर्सन टू पर्सन, कारण आता रिजनल कॉन्टेंटमध्ये मिलियनच्या वरती फॉलोअर्स होऊ शकतात. हे आपण बघतोय आता 4-5 क्रिएटर आहेत की जे फक्त मराठीतच व्हिडिओ बनवता आणि त्यांचे फॉलोअर्स बरेच आहेत, म्हणजे 1 मिलियनच्या वरती वगैरे फॉलोअर्स आहेत. तर हे पर्सन टू पर्सन डिपेंड आहे की आपण कुठली लँग्वेज निवडायची. जर तुम्ही टेक्निकल टाईपचं काही कॉन्टेंट बनवत असाल की जसं की हा माईक आहे, या माईकचा तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा आहे, तर तो तुम्ही इंटरनॅशनल लेवलला इंग्लिशमध्ये बनवला तर त्याला व्ह्युअर्स जास्त येतील. त्याच्यानंतर हिंदीमध्ये बनवला तर ऑल ओव्हर भारतामध्ये ते बघितलं जाईल. आमच्या कॉन्टेंटच्या बाबतीत असं आहे की त्याला एक पर्सनल टच आहे आपल्या ग्रामीण भाषेचा, तर त्याच्यामुळे तो आम्ही लूज नाही करू शकत कुठल्याही परिस्थितीत की मग पाटील अचानक हिंदीमध्ये बोलायला चालू केलं तर कसं वाटेल, ते लोकांना आवडणारच नाही. त्याच्यामुळे आता मी माझं पर्सनल सांगतो की मी जोपर्यंत हे कॅरेक्टर आहे तोपर्यंत मी मराठीतच व्हिडिओ बनवणार, किंवा दुसरं एखादं कॅरेक्टर आले आणि मला असं वाटतं की मला असं वाटलं की हे कॅरेक्टर आपल्याला अजून थोडंसं मोठं करायचं किंवा काय हे गोष्टी करायच्यात, तर ते मी मराठीतच. कारण कसं आहे की लहानपणापासून जी भाषा बोलता बोलता वाढलोय, ज्या भाषेमध्ये वावरलोय, ज्या भाषेमध्ये शिक्षण घेतलंय, तर मला असं वाटतं की त्या कॉन्टेंटचा जो एक स्पार्क आहे ना, तो त्याच भाषेत मजा येते. म्हणजे मला माझे व्हिडिओ हिंदीमध्ये बघितले तर मला अजिबात मजा येणार नाही, त्याच्यामुळे मी मराठीतच करेन. पण पुन्हा तुमच्या कॉन्टेंटचा टाईप काय आहे ह्याच्यावरून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कुठल्या भाषेत करायचा आहे तो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ओके. त्यांचा प्रश्न होता की महापुरुषांबद्दल त्यांचा प्रश्न होता की आपण त्यांचे विचार आमच्या म्हणजे आपल्या इंस्टाग्राम थ्रू कसे आपण पसरवू शकतो किंवा त्याद्वारे कसं युथला मार्गदर्शन करू शकतो. तर कसं आहे की आम्ही पर्सनली असा विचार करतो की असं काय ऑकेजन आहे की ज्याच्यातून आपण थोडासा तरी एक विचार समाजापुढे मांडू शकतो. रिसेंटली एक पाणी साठी आम्ही एक रील केला, त्याच्यामध्ये आम्ही जाती व्यवस्थेवरती बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला.
जाती व्यवस्थेवरती बोलण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला, पण हे मीडियम असं आहे ना की आपण इथे रोजच कुणाला सल्ले देऊ शकत नाही की तुम्ही असं करा किंवा ह्या गोष्टी करा किंवा त्या गोष्टी करू नका. त्याला असं आहे ना की अलगद तो प्रेक्षकांच्या मनात हात घालायला लागतो की ही एक गोष्ट आहे, ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण कसं आहे की आता मी जर समजा उद्या उठलो आणि उद्या मी सांगायला लागलो की हे असं तुम्ही हे करा ते करा, ते लोकांना आवडणार नाही. तेच जर मी माझ्या व्हिडिओ थ्रू एका स्टोरीमध्ये ते गुंफलं आणि त्याच्यातून मग मी सांगितलं की हा एक विचार आहे, तुम्ही थोडासा याच्यावरती विचार करा, मग ते लोकांच्या डोक्यात सुरू होतं की अरे मग आता याच्यावरती आपण काहीतरी विचार केला पाहिजे. आणि नक्कीच म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की जर माझ्याकडे एवढा ऑडियन्स असेल आणि एवढे लोक माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यातून कुठेतरी एक संदेश जाणं गरजेचं आहे आणि तो मी वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं प्रत्येकाची एक समाज म्हणून जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला काय चाललंय, काय गोष्टी चालल्या त्या गोष्टी आपण मांडल्या गेल्या पाहिजे. म्हणजे मनोरंजनासोबतच कुठेतरी एक संदेश जर गेला तर ते चांगलंच आहे, म्हणजे माझं तरी असं पर्सनल मत आहे. पुढचा प्रश्न. हॅलो सर, मी ओम पाटील. सर माझा प्रश्न असा आहे की आता या इंटरनेटच्या जगामध्ये खूप सारे कंटेंट क्रिएटर्स तयार झालेले आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्या निश आहेत त्या कव्हर झालेल्या आहेत. तर मग आता असे कोणती निश बाकी राहिलेली की ज्यामध्ये कंटेंट क्रिएटर्सला स्कोप आहे आणि परत त्यामध्ये सुद्धा जो सुरुवातीचा कंटेंट क्रिएटर असतो त्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागतं, जसं की एडिटिंग असेल, त्याची व्हिडिओ क्वालिटी किंवा मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली नसते, परत टीम अवेलेबल नसते, परत त्या एडिटिंगसाठी लागणारा टाईम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा प्रकारे मॅनेज केल्या गेल्या पाहिजेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्ही हा जो प्रश्न विचारला, या सगळ्या समस्या आम्हाला पण आल्या होत्या जेव्हा आम्ही सुरू केलं होतं. तेव्हा पण निश असं वाटत होतं की यार सगळंच कव्हर झालं, आता आपण कशावरती करायचं. पण एक गोष्ट सांगतो की ही गोष्ट मी आमच्या नाटकाचे दिग्दर्शक आहे, लेखक पण येते, त्यांना मी विचारलं होतं की मला आता सुचतच नाहीये की मी आता कुठला हे करू, मला असं वाटतं की मला सुचणं बंद झालंय. तर त्यांनी मला एक उत्तर दिलं होतं की माणसाला सुचणं कधीच बंद होत नाही. तुमचं असं कधी झालंय का की तुम्हाला विचार करणंच तुम्ही बंद केलंय? कधीच नाही. त्या विचारांची क्वालिटी कमी जास्त होऊ शकते, कधी एखाद्या दिवशी खूपच चांगलं सुचेल, कधी थोडंसं कमी चांगलं सुचेल, पण सुचणं कधी बंद होत नाही. आणि एवढा कॉन्टेंट आहे आजूबाजूला, एवढा कॉन्टेंट आहे, आपण ऑब्झर्व करायला कमी पडतोय. मला असं वाटतं कधी कधी प्रत्येक गोष्टी तुम्ही आता जाऊन नाक्यावरती जरी उभे राहिले तुम्हाला 4 कॅरेक्टर सापडतील, अरे यार हे आपल्या आयुष्यातलं कॅरेक्टर, हे आपण असं केलं पाहिजे. त्याच्यामुळे निश किंवा ह्याचा अजिबात विचार करू नका. जसं तुम्ही सुरू करायच्या आधी जेवढा विचार कराल ना तेवढाच उशीर होईल. सुरू करा, मग विचार करा. मग ऑडियन्स तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल की आम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ जास्त आवडतात, अशीच बनव, ह्याच टाईपचा कॉन्टेंट कर, असं कर, आणि त्याच्यावरून तुम्हाला समजत जाईल. सेम गोज विथ एडिटिंग. सुरुवातीला आम्ही अतिशय एकदम सोपीच एडिटिंग करायचो, कारण जिथे जर तुमची स्क्रिप्ट दमदार आहे ना तिथे तुम्हाला एडिटिंगचा एवढा फरक पडत नाही. एडिटिंगचा फरक जिथे पडतो तिथे तुम्ही स्क्रिप्टला थोडे कमी आहे किंवा टेक्निकल टाईपचा तुमचा काहीतरी कॉन्टेंट आहे, मग इकडून एक विंडो आली त्याने काहीतरी सांगितलं, तिकडून आलं काहीतरी. पण जिथे तुमची स्क्रिप्ट पॉवरफुल आहे, मला नाही वाटत तिथे एडिटिंगचा एवढा फरक पडेल. एक बेसिक एडिटिंग जमलं पाहिजे. आणि ही गोष्ट अशी आहे ना की याचा काही असा सिलेबस नाही आहे, त्याच्यामुळे जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला ते समजत जाईल आणि तशी तुमची ग्रोथ होत जाईल. तर मला असं वाटतं की आधी खूप सारा विचार करण्यापेक्षा सुरू करा आणि त्याच्यानंतर ऑब्झर्व करा की आपल्या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स येतो आणि त्याच्यानुसार ग्रो करा. पुढचा प्रश्न. नमस्कार मंगेशजी, माझं नाव आशुतोष पाटील आहे. दिसतोय का? गोराय गोराय. नमस्कार म्हटलं, माझं नाव आशुतोष पाटील आहे. नमस्कार. मी इंचा वस्त्र उद्योग मंत्री आहे. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की आज जर तुम्ही रील स्टार म्हणून जर फेमस नसते तर आयुष्यात काय करत राहिले असते आज? तुमच्या शेजारी बसलो असतो. पण नाशिकचा इव्हेंट अटेंड नाही करता आला असता ना तुम्हाला? नाही, केलाच असतं. मी नाशिकचाच आहे ना. नाशिकचेच आहेत? हो, मी नाशिकचाच आहे. मी अटेंड केला असतं तुमच्या शेजारच्या खुर्चीवरती. आता मी बसलेला असतो आणि पुढचा प्रश्न मीच विचारला असता. अजून कोणी इच्छुक? मुलींमध्ये नाही का प्रश्न कोणाला? चिनी आली असती तर विचारले असते. नमस्कार सर, मी नमस्कार. कुशल पाटील अमाड्यावरून आलो आहे. जवळपास आपण सगळेच जण बघतोय सोशल मीडियाला, सगळेच जण रीलसाठी किंवा कंटेंटसाठी ॲक्टिव्ह झालेले.
तर आपल्या माहितीनुसार जर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हटलं म्हणजे स्क्रिप्ट असते आणि स्क्रिप्ट ही क्रिएटिव्हिटीने जर असली तर ती लवकर व्हायरल किंवा लोकांपर्यंत पोचत असते. ही क्रिएटिव्हिटी आपल्यात असणं खूप गरजेचं आहे. पण ज्यांची कोणाची डेव्हलप झालेली नाही आहे किंवा कोणाला काही वेगळं काहीतरी तयार करायचं आहे, यासाठी कसला विचार केला पाहिजे आणि आपण त्यावर काय मार्गदर्शन कराल की क्रिएटिव्हिटीची स्क्रिप्ट ही अशी या प्रकारे बनवली पाहिजे आणि काहीतरी वेगळं या पद्धतीने केलं पाहिजे. हे बघा, आता मी एकदम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की मला कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय, तर ते का बनायचंय हा प्रश्न आधी स्वतःला विचारायचा. मला काय सांगायचंय. बऱ्याचदा काय होतं ना की कुणीतरी एक माणूस आपल्याला दिसतो कुठल्या तरी क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय आणि आपण मोटिवेट होतो, मला याच्यासारखं बनायचंय. पण ते तसं नसतं. प्रत्येकाचा स्पार्क वेगवेगळा असतो, प्रत्येकामध्ये टॅलेंट वेगवेगळं असतं. आपण त्या माणसाकडे बघायचं की फक्त मोटिवेशनसाठी बघायचं, पण त्याचा पाथ म्हणजे आता मी मार्गाने पुढे येत गेलो तर तो माझा मार्ग तुम्हाला अप्लाय होईलच असं नाहीये. अशा गोष्टीमध्ये करिअर करायचं की ज्या वाचून तुम्ही बघूच शकत नाही, म्हणजे ते तुम्हाला पाहिजेच आहे आयुष्यात. त्या गोष्टीमध्ये करिअर करायचं. आता बरेच लोक मी बघतो की फेमस होण्यासाठी कॉन्टेंट बनवायचं किंवा काय बनवायचं असं तसं. आम्ही कधी याच्यासाठी सुरुवातच नाही केली. मला पर्सनली आवडतं की जोक शेअर करायला, स्टोरी टेलिंग करायला. मला एक आणि ती सांगतोय, हीच गोष्ट मला सांगायची होती पहिल्यापासून. म्हणून मग मी कॉन्टेंट क्रिएशन तर आत्ता चालू केलं. त्याच्या आधी मी नाटकं करायचो, एक पात्री अभिनय करायचो, कारण मला माहिती होतं की मला हीच गोष्ट करायची आयुष्यभर. तर तुम्ही सुद्धा स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही काय करू शकता. कारण काय करू शकता ते पण खूप महत्वाचं आहे. मला क्रिकेट खूप आवडायचं लहानपणी, पण मी पहिल्या दुसऱ्या बॉलतच आउट व्हायचो. मग मी त्याच्या मागे लागायचं का? मला माहिती मी खेळूच शकत नाही, मला फक्त आवडतं. मग मी काय करू शकतो? मी ऍक्टिंग करू शकतो, मी जोक सांगू शकतो. मी शाळेत असताना जोक सांगायचो, सरांची ऍक्टिंग करून दाखवायचो 8वीला. तेव्हा माझे म्हणे की अरे तू ऍक्टर बन ना, तू खूप चांगले जोक सांगतो. तेव्हा मला कळलं हा बरोबर, मी ह्या गोष्टीने विचारच केला. तर आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला काय करता येतं तो सगळ्यात मोठी. त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वतःला हाच प्रश्न विचारायचा कुठलंही करिअर निवडताना की हे आपल्याला आवडतं का आणि हे आपल्याला जमतंय का. कारण काही गोष्टी ना उपजत थोड्याशा असाव्या लागतात. तुम्ही त्याला नंतर पॉलिश करू शकता. म्हणजे तुम्ही जर समजा क्रिकेट बॉलिंग खूप चांगली करत असाल तर तुमचा कोच येऊन तुम्हाला सांगू शकतो की थोडा असा स्विंग कर, इकडे टाक तिकडे टाक. पण सुरुवातीची एनर्जी, जो स्पार्क येतो तुमच्यातच असायला पाहिजे. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की ही गोष्ट मला जमते का, आणि जमत असेल त्याचं ट्रेनिंग घेऊन तुम्ही त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाऊ शकता. पुढचा प्रश्न कोणी? नमस्कार सर, माझं नाव तुषार संजय पाटील, प्रताप महाविद्यालय अंमळनेरचा विद्यार्थी आहे. सर, इथे तुमच्यासमोर सर्व तरुणाई बसलेली आहे आणि आम्ही आज ज्या कॉलेज लाईफमध्ये जगत आहोत, वावरत आहोत, त्यामध्ये सर्वांच्या मनात विचार येतात. आजकाल तर आतापर्यंत जेवढे म्हणजे वक्ते आले स्टेजवर त्यांनी सांगितलं तुम्ही एक उद्योजक बनायला पाहिजे, असं त्यांचं एक मोटिवेशन होतं सर्व तरुणाईला. तर तुम्ही पण जेव्हा कॉलेज लाईफमध्ये जगत होते, अचानक तुमच्या डोक्यात ही रील्स बनवण्याची आयडिया आली असेल, तर तरुणाईने ते रील बनवण्याच्या आयडियाकडे किंवा सोशल मीडियाकडे वळण्यापूर्वी पैसे कमवण्याचं माध्यम म्हणून आपण बघू शकतो का सोशल मीडियाकडे? नक्कीच बघू शकतो. कारण कसं आहे ना की आजकाल सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. सगळीकडे आपण जिथे जातो आजकाल आमच्याकडे जे ब्रँड्स वगैरे येतात ते टीव्हीवरती ऍड नाही करत, पण आमच्याकडे ऍड करतात. कारण टीव्हीवरती ऍड करायची म्हटलं तर मोठा सेटअप करायला लागतो, त्या ऍडचं शूटिंग करायला लागतं, त्याला बरंच बजेट लागतं. त्याच्यानंतर टीव्हीवरती ते जातं आणि मग ते एक 10 सेकंदासाठी दिसतं. त्यातून पण किती लोक टीव्ही बघतात आज ते माहित नाही मला. पण मोबाईल आजकाल प्रत्येकाच्या हातात आहे. आम्ही सकाळी शूटिंग केलं, संध्याकाळी अपलोड करतो, रात्रीपर्यंत त्याला 1 मिलियन 2 मिलियन व्ह्यूज गेलेले असतात. सगळ्यांकडे ते मोबाईलमध्ये दिसतं. तर नक्कीच पुढचा येणारा काळ, आत्ता जो चालू आहे तो काळ हा सोशल मीडियाचाच आहे. मला वाटतं इंडियन गव्हर्नमेंटने काही वेगवेगळे गोष्टी पण काढल्या सोशल मीडियासाठी आणि स्कूलमध्ये त्याचं ट्रेनिंग देणं पण चालू करणार आहे आता काही दिवसातच. तर नक्कीच बघितलं पाहिजे. सुरुवातीला ग्रो करायला थोडा वेळ लागेल, 1-2 वर्ष त्याला द्यावे लागतील, पण निश्चितच याच्यातून बरेच लोक, म्हणजे माझ्या ओळखीतलेही बरेच लोक जो फक्त कॉमेडी नाही तर बऱ्यापैकी वेगवेगळा कॉन्टेंट करून पण चांगले पैसे वगैरे कमवत आहेत. ब्रँड्स वगैरे येत आहेत त्यांच्याकडे. पण फक्त तेच आहे की ती गोष्ट जमली पाहिजे, ती लोकांच्या मनाला भावली पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत करायची तयारी पाहिजे. बाय द वे, मी 2 व्हीलरवरती चालूय, ट्रॅफिक म्हणून खड्डे खोदून ठेवले, नाही तर तुम्ही म्हणाल की पैसे कमवायचं सांगतोय, स्वतः 2 व्हीलरवरती आलोय.
मंगेशजी एक प्रश्न असा होता की जसं आता तुम्ही विषय काढला त्यामुळे त्याला पुढे घेतो की सध्याची परिस्थिती अशी झाली आहे जेवढे पोरं जन्माला येत नाही तेवढे क्रिएटर जन्माला येत आहे सध्याला असं. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती नेमकं काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, पोरं थोडे जास्त जन्माला येतं, एवढे क्रिएटर येत नाही. आता याच्यावर काय काय म्हणजे आता कारण आपण जर बघितलं तर आपल्याला गल्लोगल्ली 4-5 क्रिएटर भेटतात. आता ज्या वेळेला मी 2 वर्षापूर्वी क्रिएशनला सुरुवात केली होती त्या 3 वर्षापूर्वी त्यावेळेला एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, पण गेल्या 7 महिन्यात ते 12 वर्षामध्ये एवढे क्रिएटर्स आलेले आहेत की प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला 4-5 क्रिएटर 4-5 सिनेमॅटोग्राफर्स आयफोनवरून शूट करणारे असे गल्लोगल्ली सापडतात. त्यामुळे कॉम्पिटिशन या फील्डमध्ये पण खूप वाढलेलं आहे. तर मग त्यावरती तुम्ही काही विचार व्यक्त करा. याच्यावरती असं आहे की जेव्हा मी 10वी पासआउट झालो तर जसं आत्ता कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं एक फॅट डोक्यामध्ये आलं ना, तेव्हा इंजिनियरचं होतं आमच्या वेळेस की काय 10वी नंतर काय इंजिनियर, कोणता इंजिनियर माहित नाही पण इंजिनियर व्हायचं एवढंच होतं. आणि मेकॅनिकल ऍडमिशन नाही मिळालं की मग सिव्हिल घ्यायचं, सिव्हिलला नाही मिळालं तर मग इलेक्ट्रिकल घ्यायचं, असं काहीतरी तेव्हा ते होतं. पण पुन्हा मी तेच सांगतो की त्यातले किती इंजिनियर सक्सेसफुल आहे, त्यातले किती लोकांनी खरोखर ते शिक्षण घेतलं, किती लोकांनी खरोखर त्या फील्डमध्ये काम केलं, किती लोकांना खरोखर त्या फील्डची आवड होती, हे सगळ्यात महत्वाचं. उगाच काहीतरी हवा आली म्हणून सगळे त्याच्या पाठीमागे पळाले ह्याला महत्व नाहीये. कारण प्रत्येकाला ऑडियन्स आहे. म्हणजे गल्लीतला जो एक छोटा क्रिएटर आहे त्याला पण 4-5 लोक बघता आणि बाकीचे मोठे क्रिएटर त्यांना पण बरेच लोक बघता. पण तुमच्या कॉन्टेंटची क्वालिटी काय आहे, त्याच्यातून तुम्ही काय संदेश देताय, काय भावना लोकांपर्यंत पोहोचवताय, तुमची स्टोरी टेलिंग काय आहे, तुमच्या कॉन्टेंटमध्ये ओरिजिनॅलिटी किती आहे, तुम्ही किती स्वतः मेहनत घेताय, की तुम्ही फक्तच गाण्यावरती काहीतरी रील बनवताय का, त्यांना पण ऑडियन्स आहे आणि ते पण कलाकारच समजतो आम्ही. पण तुम्हाला काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं. आपण कोणत्या टाईपचा कॉन्टेंट दिला पाहिजे. आता मी कधी कधी 8-8 दिवस व्हिडिओ अपलोड करत नाही, कारण मला माहिती आहे की काहीतरी मला चांगलं सुचलेलं नाही तर मी नकोच करायला. पण तो माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू. काही लोक दिवसाला 4 व्हिडिओ अपलोड करून देतात. पण प्रत्येकाला ऑडियन्स आहे. फक्त आपण ठरवायचं की आपल्याला कुठल्या प्रकारे ही क्षेत्रात पुढे जायचं आहे, आपल्याला कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट करायचा आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून एखादा. नमस्कार, मी तनुज पाटील, संदीप फाउंडेशन प्रेसिडेंट. तुम्ही झिरोपासून स्टार्ट केले आणि आजपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करावे लागले आणि फॅमिलीकडनं सपोर्ट, मित्रांकडनं सपोर्ट कसा मिळाला? फॅमिलीकडून सपोर्ट तर ऑफकोर्स नव्हता, कारण हे सगळंच नवीन होतं त्यांच्यासाठी. आमच्या काही खानदानात कोणी ऍक्टिंग केलेलं नाहीये. घरात करायचे म्हणजे एकमेकांसमोर, पण अशी कोणी ऍक्टिंग केलेली नव्हती. त्याच्यामुळे एक घरच्यांचं असायचं ना की इंजिनिअरिंग केलंय मग इकडे कशाला जातो, हेच कर तेच कर अशा पद्धतीने. पण कुठं गेले प्रेसिडेंट? हां, तुम्हालाच उत्तर देतो मी. घरच्यांचा सपोर्ट ऑफकोर्स नव्हता. मित्रांनी खूप सपोर्ट केला. मित्रांनीच माझ्या डोक्यात टाकलं की तू ह्या गोष्टी कर, त्या गोष्टी कर. आणि कोविड आल्यानंतर मग सगळंच बंद होतं, थिएटर वगैरे. मग अचानक रील्स करायला सुरुवात केली. अडचणी सुरुवातीच्या काळात माझ्याकडे फोन नव्हता चांगला, मी भावाच्या फोनमध्ये शूटिंग करायचो. त्याच्यानंतर एडिटिंगला मला जमत नव्हतं, माहीतच नव्हतं कशी एडिटिंग करता. मग मी एक कॅरेक्टरचं शूटिंग केलं, एक डायलॉग की लगेच कपडे बदलून दुसरा डायलॉग शूट करायचो, परत त्याचे कपडे घालायचो. असं मी माकडचाळे केलेले तेव्हा. मग त्याच्यानंतर हळूहळू लोक जोडत गेली, मित्र जोडत गेले की असं करूयात, हे करूयात, हे कॅरेक्टर करू, ते कॅरेक्टर करू. आणि एक मला असं वाटतं की सुरुवात केली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आवड आहे तर बरोबर सगळ्या गोष्टी जुळून येतात. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. कारण मला आठवतं की मी सगळीकडे व्हिडिओ एडिट केलेले आहेत. म्हणजे अगदी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विकायला जातो तिथे व्हिडिओ एडिट केलेत, मळ्यात व्हिडिओ एडिट केलेत, ऑफिस होतं तिथे व्हिडिओ एडिट केलेत, रस्त्यावरती केलेत, त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर केलेत, हॉस्पिटलमध्ये केलेत, प्रत्येक ठिकाणी. हे काम असं की तुम्ही कुठेही करू शकता, फक्त तुमची आवड पाहिजे. हेडफोन खिशात ठेवायचे, कुठेही भिडायचं आणि सुरुवात करायची आवश्यकता आहे फक्त. एकदा सुरुवात केली ना, माझंही तेच, म्हणजे मला पण तेच वाटतं कधी कधी की आपण सुरुवात करायच्या आधी ना विचार खूप करतो. ऍक्च्युली सुरुवात केल्यावर विचार केला पाहिजे की ह्याच्यात अजून काय केलं पाहिजे. सुरुवात होणं महत्वाचं आहे मला असं वाटतं. मंगेशजी, सुरुवातीवरून प्रश्न निघाला, तुमच्या स्ट्रगलवरून प्रश्न निघाला. तर सूरज बोधा असतील, त्यानंतर राहुल वाघोबा असतील, तर सुरुवातीपासून जे तुमचे व्हिडिओ होते पहिल्या व्हिडिओपासून म्हणजे जवळपास ते तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतात. ते सूत्रांप्रमाणे लागलेल्या बातमीनुसार तुमच्या प्रत्येक कामात ते एकदम तुमच्या पाठीशी खंबीर असतात. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल जनतेला? आम्ही ना 2010 पासून नाटक वगैरे करतो आणि 2010 पासून ही मंडळी सगळी आमच्या सोबत आहे.
नाटकांमध्ये एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा असतील, महाराष्ट्रातले अनेक दौरे असतील, ह्या सगळे आम्ही सोबत केलेले. त्याच्यामुळे माहिती आहे प्रत्येक जण काय कॅरेक्टर करू शकतो. आता लल्ल्या नावाचं कॅरेक्टर होतं, मला माहिती आहे हा सूरज बोडाईच करू शकतो, की जो संडासमध्ये बसल्याने म्हणतो की अरे मी संडासमध्ये बसलेलो रे, म्हटलं हाच कॅरेक्टर परफेक्ट करू शकतो. सेम गोज विथ गव्हर्नमेंट जॉबवाले दाजी. आणि ज्या लोकांना आपण वर्षानुवर्ष ओळखतोय तर आपल्याला माहिती आहे की हे लोक हे कॅरेक्टर अतिशय परफेक्ट, अतिशय उत्तम पद्धतीने करू शकतात. आणि तेही लोक म्हणजे कितीही ते बिझी असू द्यात, कितीही काय असू दे, मी जेव्हा फोन करतो की असा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे, ते लोक हजर राहतात, सपोर्ट करतात, पाठीशी उभे राहतात. तर अशी लोक मिळणं खूप अवघड आहे. पण मग थोडं सुरुवातीपासून आहेत सोबत म्हणून आहे. ऑडियन्स कडून एखादा प्रश्न? हॅलो सर, नमस्कार. मी रामकृष्ण जाधव. आता मंगाजी कॅरेक्टर हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेच, पण आता त्यांना असं वाटत नाही का की मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पण आपण काम केलं पाहिजे आणि भारतभर पसरलं पाहिजे आपलं? नाही, नक्कीच वाटतं. बघू आता कधी कोणी विचारलं, कधी ऑडिशन वगैरे तर देत असतो, कधी कोणी सिलेक्ट केलं तर नक्कीच मालिकांमध्ये तर नाही, पण चित्रपटांमध्ये वगैरे किंवा सिरीज, वेब सिरीजमध्ये काम करण्याचं मला इच्छा आहे. तसं आम्ही ट्रेनिंग पण घेत असतो, ऑडिशन पण देत असतो. तर नक्कीच कुठे तुमच्या आशीर्वादाने सिलेक्ट झालो तर दिसू लवकरच. सगळे प्रश्न मुलांकडूनच येत आहे, मुलींकडून नाही. एखादे प्रश्न यायच्या आधी सगळ्यात जास्त जोश मुलींमध्ये होता मंगेशजी, पण आता काय झालं काय माहित, मुलींकडून प्रश्नच येईना डायरेक्ट. मुलींमधून नाही का कोणी प्रश्न विचारायला? त्या ताईंकडे द्या, त्या ताईंकडे, त्यांना काहीतरी विचारायचं. सर एक मिनिट बरं सर, नमस्कार. नमस्कार. सर, एक असतं बघा की कॅरेक्टर इज द ऑर्गनायझेशन ऑफ द सेंटिमेंट्स. आचार, विचार आणि उच्चारातून चारित्र्य निर्माण होत असतं. मग सोशल मीडियावर रील बनवत असताना समजा एखादी म्हणजे सोशल मीडियाचं कॅरेक्टर आणि रिअल वर्ल्डचं कॅरेक्टर निभावत असताना कुठल्या आपण समाजाविषयी रील बनवत असतो किंवा काही असतो, म्हणजे एखादी शब्द ढासळला तर ठीक आहे, आपण बॅकफूटवर येऊ शकतो सोशल मीडियावर, लगेच फॉलोअर्स कमी होतात. मग माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की मी एखादी चुकी केली तर ती नॉमिनल असेल, बट ॲज अ मंगाजी तुम्ही काही चुकी केली तर त्याचे वेगळे इम्पॅक्ट पडू शकतात, म्हणजे लगेच फॉलोअर्स कमी होणे वगैरे असं. तर नॉट ओन्ली सोशल मीडिया वर्ल्ड बट रिअल वर्ल्डमध्येही वावरत असताना, म्हणजे खऱ्या समाजात वावरत असतानाही या इतर गोष्टींची काळजी तुम्ही कशी घेतात? म्हणजे कुठेही बोलत असताना एकही शब्द पडू न देता या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज? मी जास्त बोलतच नाही. नाही, खरं सांगतो, काय होतं ना, ओघाओघात आपण बोलून जातो, नंतर कोणीतरी त्याच्यात काहीतरी एक मुद्दा शोधतो आणि त्याच्या खाली कमेंटमध्ये युद्ध चालू असतं त्यांचं. हा असं कसं काय बोलला, मग तो म्हणतो अरे नाही तो तसाच आहे, मग हा असं करतो तसं करतो. त्याच्यामुळे मी इंटरव्ह्यू देणंच बंद करून टाकलं. आता कोणाला जास्त बोलतच नाही मी. जे बोलायचं ते व्हिडिओमधून बोलायचं, कारण ते मी 4 वेळेस चेक केलेलं असतं की माझ्या स्क्रिप्टमध्ये काही चुकीचं तर नाहीये ना. कारण कसं आहे, आजकाल एवढं उथळ जग झालंय ना की कोणी त्याचा डीप विचारच करू शकत नाही. म्हणजे मागे एका इंटरव्ह्यूमध्ये मी काहीतरी मराठी भाषेविषयी काहीतरी चाललं होतं. आता मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे, तर मी असं बोललो की सध्या बैलांची संख्या कमी झाली आहे, बैलगाडी वगैरे लोक आता जास्त वापरत नाही, ट्रॅक्टरकडे वळाले लोक सगळे. तर ते बैलगाडीचे जे अवजार होते, बैलांचे जे अवजार होते ना, त्याचे शब्द जरा कमी होत चालले, आता लवकर कानावरती ऐकू येत नाही. तर त्याच्यामध्ये मी चुकून असं बोललो होतो की शिवळा ज्या असतात, आपण जुवाला दोन्ही बाजूनी शिवळा घालतो ते बैलांना अडकवण्यासाठी, तर मी त्याच्यात चुकून बोलून गेलो की शिवळा ज्या असतात त्या रुमण्याला घालतात वगैरे असं मी बोललो. पण ऍक्च्युली रुमणं ते आपण पाठीमागे लावतो, नांगराला वखराला उभं असतं ते. त्याच्यावरती मला कमेंट आला की मग तू शेतकरी कुटुंबातलाच नाहीये, मग तू हेच नाहीये तेच नाहीये. तर तिथे मी शेवटी कमेंट करायला लागली मला की अरे बाबा मी चुकून बोललो, ते रुमणं शिवळा ह्या जुवातच घालतात. तिथून पुढे मी ठरवलं की किती आपल्याला असं वाटलं की एखाद्या विषयावरती बोलायचं, कंट्रोल करायचं, चुपचाप हाताची घडी तोंडावरती बोट. कारण तुम्ही किती सांभाळून वागलात तरी एक काहीतरी शब्द तुमच्याकडून चुकून निघून जातो, लोक तो पकडतात. मंगेश दादा नमस्कार. माझं नाव अभय शिरतुरे. तुम्ही या क्षेत्रात आले, या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम तुम्ही आदर्श कोणाचा घेतला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीनी संकल्पना होती की ही चीनी संकल्पना आणली तुम्ही? चीनी संकल्पना हा, चीनी होती का आयुष्यात? नाही 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 नव्हती. रिअल लाईफ मध्ये? नाही 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 रिअल लाईफ मध्ये तुम्हाला सांगतो मी चीनी मला कुठे सुचली. मला सेकंड कोविड वेव्ह मध्ये ना कोविड झाला होता, म्हणजे कोरोना झाला होता. मुंबईला आम्ही एका शोला गेलो होतो आणि तिकडे काहीतरी झालं. आल्यानंतर मला सर्दी झाली, मला घरच्यांनी क्वारंटाईन केलं कांद्याच्या चाळीत, घराच्या बाहेर.
कांद्याची चाळ होती ना तिथं मला एक बास टाकून दिली. मला म्हणे 15 दिवस इथं राहायचं, तुला गेटवर जेवण वगैरे येईल. आणि तेव्हा मला जरा एकांत मिळाला, कारण कोणीच जवळ येत नव्हतं माझ्या. आणि मग तिथे मला असं सुचलं, शगुनी म्हणजे जी चिनीचं कॅरेक्टर करते सोबत आधी व्हिडिओ केले होते. मग तिथे मला असंच काय करायचं, कोणाला भेटता येणार नाही, म्हटलं चला मग व्हिडिओ कॉलवाली कॉन्सेप्ट काहीतरी करू. आणि मग तिथे मला चिनी सुचली. ते नाव मी असंच दिलं, चिनी कर तू काय तुला हे करायचं. आणि ती पण ते बोलताना मांगू ते तिनेच केलेलं आहे. मी तिला सांगितलं नव्हतं तुला मला आवाज द्यायचा आहे, पण तिने तो जसा दिला तो एकदम ट्रेंडिंग. त्याच्यामुळे चिनी एकदम. धन्यवाद मंगेशजी. आपण कार्यक्रमाला आलात आणि सर्व विद्यार्थ्यांचे आपण प्रश्न जाणून घेतले, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. यानंतर आपला